शिंदे फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाकडे बघितलं जातं तो प्रकल्प म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग। आणि याच समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये खुला होणार आहे। नाशिकच्या इगतपुरीपासून हा समृद्धी महामार्ग थेट ठाण्यामध्ये पोहोचणार आहे। माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर याच नाशिकच्या इगतपुरीपासून या समृद्धी महामार्गाचा शेवटचा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे। इगतपुरीमधून सुरू होणारा हा समृद्धी महामार्ग जो आहे तो थेट ठाण्याच्या आमनेपर्यंत जाऊन पोहोचणार आहे। आणि याच ठिकाणाहून आपल्याला जर मुंबईला जायचं असेल, मंत्रालयात जायचं असेल तर याच नाशिकच्या इगतपुरीपासून या समृद्धी महामार्गावरती चढता येणार आहे। माझ्या मागच्या बाजूला असलेल्या या टोलमधून एंट्री केल्यानंतर अवघ्या सव्वा तासामध्ये आमण्यापर्यंत या महामार्गावर चढलेली गाडी जी आहे ती पोहोचणार आहे। आणि यासाठी अवघा सव्वा तासाचा वेळ लागणार आहे। यापूर्वी नाशिक कसारा मार्गे ज्या आमण्यापर्यंत पोहोचण्यासाठी 2.5 तासाचा वेळ लागत होता त्या आमनेपर्यंत पोहोचण्यासाठी अवघा सव्वा तासाचा वेळ जो आहे तो लागणार आहे। त्यामुळे तब्बल 1 ते 1.5 तासाची बचत या समृद्धी महामार्गाच्या टनेलमुळे आणि या शेवटच्या टप्प्याच्या कामामुळे होणार आहे। आता हा शेवटचा टप्पा नेमका कसा असणार आहे, यामध्ये किती टनेल असणार आहे आणि कशा पद्धतीनं या समृद्धी महामार्गाची रचना आहे हे आपण पुढे बघणार आहोत। चला आपण जाणार आहोत समृद्धी महामार्गाचा या शेवटचा टप्पा नेमका कसा आहे हे बघण्यासाठी। नाशिकच्या इगतपुरी टोलनाक्यावरून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समृद्धी महामार्गावरचा महाकाय टनेल आपल्याला लागतो आणि हाच महाकाय टनेल या महामार्गावरचा या समृद्धी महामार्गावरचा अंतर कमी करण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। या 76 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 7.8 किलोमीटरचा हा बोगदा समोर आहे। मात्र या बोगद्याच्या सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र रेखाटण्यात आलेले आहे। हे चित्र केवळ हा बोगदा आकर्षक दिसावा यासाठी रेखाटण्यात आलेले नाही आहे, तर याचं वैशिष्ट्य असं आहे की या चित्रांवरती जे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे ते दृश्य आहे भाताच्या अवनीचे। नाशिकचा हा इगतपुरी तालुका जो आहे तो भात शेतीसाठी ओळखला जातो। भात शेतीने समृद्ध असलेला हा जिल्हा आहे आणि हा तालुका आहे। आणि याच तालुक्याच्या सुरुवातीला हा टनेलची सुरुवात होते आणि म्हणून या टनेलच्या सुरुवातीला या भागातली शेती परंपरा, शेतीची संस्कृती नेमकी काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आणि हे चित्र जे आहे या समृद्धी महामार्गाच्या टनेलच्या सुरुवातीला अधिक आकर्षक बनवतात। अशा पद्धतीचे वेगवेगळे चित्र जे आहे ते या सगळं समृद्धी महामार्गावरच्या पहिल्या बोगद्याच्या सुरुवातीला रेखाटण्यात आलेले आहे। आता आपण बोगद्याच्या जसजसं आतमध्ये जातो तसतसं या बोगद्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान जे वापरले ते देखील समोर येतं। आता वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा रूफिंग करण्यात आलेली आहे। ही रूफिंग यासाठी करण्यात आलेली आहे की इगतपुरी भागामध्ये सर्वाधिक पर्जन्यमानाचा हा भाग आहे आणि सर्वाधिक पर्जन्यमान होत असल्यामुळे जे पावसाचं पाणी आहे ते टनेलच्या आतमध्ये घुसू नये म्हणून अशा पद्धतीचं रूफिंग जे आहे ते आधुनिक पद्धतीनं करण्यात आलेलं आहे। याच्यावर पडणारं पाणी जे आहे ते सहजरित्या या बोगद्यात न घुसता बाहेर पडावं यासाठी या समृद्धी महामार्गावरती तयार करण्यात आलेल्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला वॉटर ड्रेनेज सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे। आणि या वॉटर ड्रेनेज सिस्टीमच्या माध्यमातून हे बाहेर पडणारं पावसाचं जे पडणारं पाणी आहे ते अलगदपणे बाहेर पडावं यासाठीची देखील उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे समोर अशा पद्धतीचे वेगवेगळे चित्र या भागात रेखाटण्यात आलेले आहे जे प्राणी या भागामध्ये आढळतात, ज्यामध्ये बिबट्या असेल, त्याचबरोबर ससे असतील, मोर असतील, हे जे प्राणी या सहज आढळतात त्या प्राण्यांचे चित्र समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीला याच्या सौंदर्यीकरणामध्ये भर पडावी म्हणून अशा पद्धतीनं रेखाटण्यात आलेले आहे। समोर आपल्याला हा बोगदा दिसतोय आणि बोगद्याच्या सुरुवातीलाच अशा पद्धतीचं एक आकर्षक चित्र जे आहे डिझाईन जे आहे ती देखील रेखाटण्यात आलेली आहे, ज्यावरती इगतपुरी बोगदा अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। इगतपुरी टनेल असं इंग्रजीत देखील त्याचा उल्लेख आहे। आणि हा बोगदा अधिक आकर्षक व्हावा अशासाठी म्हणून या सगळ्या पद्धतीच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। बोगद्याच्या आतमध्ये प्रवेश करताना काही व्हेंटिलेशन फॅन जे आहे ते देखील बोगद्याच्या वरती आपल्याला पाहायला मिळत आहे। लाईट सिस्टम जे आहे त्या देखील या बोगद्याच्या
सुरुवातीला करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा बोगदा अधिक आकर्षक करण्यासाठी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहे त्या या बोगद्याच्या सुरुवातीला करण्यात आल्या, त्या देखील आपण बघितल्या। आता आपण बोगद्याच्या आतमध्ये नेमकं काय आहे ते देखील बघणार आहोत। माझे सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल हे सगळं आपल्याला दाखवत आहे। त्यांच्या मदतीनं आपण हे सगळं दृश्य जे आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। आता बोगद्याच्या आतमध्ये नेमकं काय आहे हे मी आपल्याला पुढच्या वेळामध्ये दाखवणार आहे। समृद्धी महामार्गावरील महाकाय टनेलमध्ये ज्यावेळेला आपण प्रवेश करतो त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देखील पाहायला मिळतात। आता आपण टनेलच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण टनेलच्या आतमधून आता प्रवास करतोय। माझ्या मागच्या बाजूला हा टनेलचा आतला सगळा भाग आहे। विशेषतः आपण या टनेलमधली एक सर्वात आधुनिक सुविधा बघणार आहोत। ती सुविधा अशा प्रकारची आहे की या टनेलवरती स्प्रिंकलर सिस्टीम जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। ही स्प्रिंकलर सिस्टीम यासाठी तयार करण्यात आलेली आहे, जर या टनेलच्या आतमध्ये एखाद्या वाहनाला आग लागली आणि आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर या संपूर्ण टनेलमध्ये निर्माण झाला तर मग ही आग विझवण्यासाठी, हा धूर घालवण्यासाठी नेमकं आतमध्ये फायर ब्रिगेडची गाडी येण्यासाठी वेळ लागू शकतो। तर तत्पूर्वी या ठिकाणी एक ऑटोमॅटिक सिस्टम आतमध्ये लावण्यात आलेला आहे। धुराच्या प्रेशरने किंवा हवेच्या धुराच्या दाबाने या ठिकाणची ही स्प्रिंकलर सिस्टीम जी आहे ती ऑटोमॅटिकली ऑन होणार आहे आणि ही ऑटोमॅटिक ऑन झाल्यानंतर या संपूर्ण भागामध्ये पाण्याचे फवारे जे आहे ते सुरू होणार आहे आणि हे पाण्याचे फवारे सुरू झाल्यानंतर आतमध्ये लागलेली जी आग आहे ती आपोआप विझेल अशा पद्धतीची सुविधा जी आहे ती आतमध्ये करण्यात आलेली आहे। काही व्हेंटिलेशन फॅन्स जे आहे ते देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे, ते देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। विशेषतः ही स्प्रिंकलर सिस्टम अत्यंत आवश्यक आहे। पहिल्यांदाच अशा पद्धतीची सिस्टम जी आहे ती या टनेलमध्ये वापरण्यात आलेली आहे। जवळपास 3 लेनची एक बाजू आहे, साधारणतः 1 2 3 अशा 3 गाड्या एकाच बाजूला चालू शकतात अशा पद्धतीची व्यवस्था या टनेलमध्ये करण्यात आलेली आहे आणि या टनेलमध्ये अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे। काही इमर्जन्सी एक्झिट जे आहे ते देखील या टनेलमध्ये साकारण्यात आलेले आहे, ते देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि हा संपूर्ण टनेल जो आहे तो आधुनिक पद्धतीनं तयार करण्यात आलेला आहे। या टनेलमध्ये SOS सिस्टीम जी आहे ती देखील तयार करण्यात आलेली आहे। ती SOS सिस्टीम जी आहे ती यासाठी करण्यात आलेली आहे की ही जी आतमध्ये काही इमर्जन्सी आली तर त्या इमर्जन्सीसाठी त्यावरती मदत मागण्यासाठी SOS सिस्टीम आहे। तर काही अग्निरोधक जे आहे ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। जर आतमध्ये आग लागली आणि स्प्रिंकलरच्या माध्यमातून आग विझायला वेळ लागत असेल तर आतमध्ये असलेल्या इतर साहित्याच्या माध्यमातून देखील ही आग जी आहे ती विझवली जाईल। ज्याला मॅन्युअली पद्धतीने आग विझवण्याचे यंत्र जे आहे ते देखील या टनेलमध्ये तयार करण्यात आलेले आहे आणि तेच हे सगळा टनेलचा आधुनिक रूप जे आहे ते दर्शवतात। आपण ही समोर दृश्यांमध्ये आपल्याला जी सिस्टीम दिसती ती मॅन्युअल पद्धतीची सिस्टीम आहे। जर इमर्जन्सी आतमध्ये आग लागली तर मॅन्युअली पद्धतीने देखील गाडीला लागलेली आग असेल किंवा दुसऱ्या वाहनाला जर आग लागली तर इतर लोकांच्या मदतीनं ती आग विझवण्यासाठी सुरक्षा पेटी जी आहे ती या ठिकाणी अग्निसुरक्षा पेटी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। ती कोणीही जो नागरिक या भागातून जाईल तो ती ओपन करून आग विझवू शकतो अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे हा आपल्याला एक टनेल दृश्यांमध्ये दिसतोय। हा टनेल यासाठी तयार करण्यात आलेला आहे इमर्जन्सी एक्झिट ज्याला आपण म्हणूयात अशा पद्धतीचा इमर्जन्सी एक्झिट जो आहे तो देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हा इमर्जन्सी एक्झिट यासाठी देण्यात आलेला आहे जर या बाजूला या लेनमध्ये आग जर लागली तर या लेनमधून इमर्जन्सी मागच्या पुढच्या गाड्या ज्या आहे त्या या टनेलद्वारे या दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकता आणि त्यातून त्या बाहेर पडू शकता। यासाठी अशा पद्धतीचा हा एक टनेल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे, ज्याला इमर्जन्सी एक्झिट अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे। हे दरवाजे जे आपल्याला दिसत आहे, डोर सिस्टीम जी आहे ती देखील ऑटोमॅटिक आहे। आतमध्ये धुराचं प्रमाण वाढलं की हे डोर जे आहे ते ऑटोमॅटिकली ओपन होणार आहे आणि आतमध्ये अडकलेल्या लोकांना जे आहे ते बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था यातून या टनेलमधून करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळ्या आधुनिक सुविधा ज्या आहे त्या आतमध्ये देण्यात आलेल्या आहे। या टनेलमधून
आतमध्ये आल्यानंतर आता आपण दुसऱ्या टनेलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळे SOS सिस्टीम असेल, किती स्पीड असावा त्यासाठीच्या सुरक्षा माहिती देणाऱ्या फलक जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आतमध्ये LED सिस्टीम जी आहे ती करण्यात आलेली आहे। गाडीचा गती किती असावी, स्पीड किती असावा हे देखील यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलेलं आहे। तर आतमध्ये सायरन सिस्टीम जी आहे ती देखील लावण्यात आलेली आहे, ती देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय। ही सायरन सिस्टीम देखील मदतीसाठी असणार आहे। नागरिकांना आतमध्ये अडकल्यानंतर काही करण्यासाठी त्यांना समजत नसेल, उमजत नसेल तर त्या लोकांना या सायरन सिस्टीमच्या माध्यमातून, कंट्रोल रूमच्या माध्यमातून सूचना देण्यासाठीची ही सायरन सिस्टीम अर्थात साऊंड सिस्टीम जी आहे ती देण्यात आलेली आहे। ती देखील आपण दृश्यांमध्ये बघतो। याच साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आतमध्ये अडकलेल्या लोकांना वेगवेगळ्या सूचना ज्या आहे त्या दिल्या जाणार आहे आणि त्यासाठीची ही आधुनिक सिस्टीम जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आपण जसं यापूर्वी सांगितलं काही इमर्जन्सी एक्झिट जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। प्रत्येक 300 मीटर अंतरावरती हा इमर्जन्सी एक्झिट जो आहे तो देण्यात आलेला आहे। नागरिकांना पायी पळत जाऊन देखील त्या एक्झिटमधून बाहेर जाता येणार आहे आणि त्यासाठीच्या अशा सूचना फलक जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये, या सगळ्या बोगद्यामध्ये लावण्यात आलेले आहे। आणि साधारणतः हा जो पूर्ण टनेल आहे हा 7.75 जवळपास 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि हा बोगदा, या बोगद्याचं वैशिष्ट्य जे आहे ते हेच आहे की हा बोगदा अत्यंत आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे आणि हीच या बोगद्याची वैशिष्ट्य आहे। आता हा बोगदा ज्यावेळेला खुला होईल किंवा हा जो समृद्धी महामार्ग ज्यावेळेला शेवटचा टप्पा ज्यावेळेला खुला होईल त्यावेळेला इगतपुरीतून आमनेपर्यंत जाण्यासाठी अवघा 1 ते सव्वा तासाचा वेळ लागणार आहे। इतर वेळेला कसारा मार्गे जर आपल्याला आमनेपर्यंत जायचं असेल तर साधारणतः 2.5 तासाचा वेळ लागतो। मात्र या समृद्धी महामार्गाच्या बोगद्यामुळे, या टनेलमुळे हा प्रवास जो आहे तो 1 ते 1.5 तासांनी वाचणार आहे। त्यामुळे 2.5 तासाचा प्रवास 1 सव्वा तासावर येणार आहे। 1 ते 1.5 तास प्रवाशांचा वाचणार आहे। त्यासाठी हा टनेल अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अवघ्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये हा टनेल या कंपनीने पूर्ण केलेला आहे। हे या टनेलचं वैशिष्ट्य आहे। आणि याच टनेलमधून बाहेर पडल्यानंतर थेट ठाणे जिल्ह्यामध्ये प्रवेश होतो। याचा अर्थ असा आहे की नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरीतून प्रवेश करतो आणि टनेलचा शेवटचा जो भाग आहे तो थेट ठाणे जिल्ह्यामध्ये येतो। अशा प्रकारची या टनेलची रचना आहे। समृद्धी महामार्गाच्या टनेलमध्ये आल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा बघितल्या। त्यानंतर या ठिकाणी काही सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहे, त्या देखील आपण बघणार आहोत। आता समृद्धी महामार्गामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर, या टनेलमध्ये प्रवेश केल्यानंतर स्पीड किती असावा याचं स्पीड लिमिट जे आहे ते देण्यात आलेलं आहे। पहिल्या लेनला आणि दुसऱ्या लेनला अर्थात राईट साईडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लेनला 100चा स्पीड मर्यादा जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे। त्याच्या वरच्या बाजूला जे आहे ते CCTV कॅमेरा जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या CCTV कॅमेऱ्याची जबाबदारी किंवा काम जे आहे ते असं असणार आहे की या रोडवरनं जर कोणी ओव्हरस्पीड जात असेल तर या कॅमेऱ्यामध्ये तो कॅच होणार आहे आणि त्याचा ऑनलाईन सिस्टीम जे आहे, ऑनलाईन सिस्टीममधून त्याच्या फास्टॅगमधनं पैसे कट करण्याची देखील सुविधा यातून करण्यात आलेली आहे। जर कोणी या टनेलमध्ये ओव्हरस्पीड गाडी चालवली तर त्याचं चलान जे आहे ते ऑटोमॅटिक पद्धतीनं जे आहे तर कट केलं जाणार आहे, अशा पद्धतीची सुविधा असणार आहे। अर्थात या टनेलमध्ये ज्या वेळेला वाहनं जातात त्यावेळेला त्याची मर्यादा जी आहे, स्पीड मर्यादा जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे आणि ती स्पीड मर्यादा 100 आणि 80 इतकी करण्यात आली आहे। जास्तीत जास्त 100च्या स्पीडनी ही गाडी जी आहे ती आतमध्ये जाऊ शकते, अशा पद्धतीची सुविधा आतमध्ये देण्यात आलेली आहे। तर 80चा स्पीड हा सर्वात कमी असणार आहे, त्यापेक्षा कमीच्या स्पीडने देखील कोणी वाहनं चालू नये अशी सुविधा जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे, ती देखील आपण बघतोय। त्याचबरोबर या टनेलमध्ये काही महत्त्वाच्या सुविधांपैकी ही SOS सुविधा यापूर्वी आपल्याला दाखवली, ती देखील अत्यंत महत्त्वाची आहे। आणि खालच्या बाजूला जो आपल्याला नाला दिसतोय किंवा ही जी नाली दिसते ती या वॉटर ड्रेनेज सिस्टीम आहे। आतमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो वरच्या बाजूला आणि ते पाणी ज्यावेळेला या टनेलमध्ये घुसतं तर या वॉटर सिस्टीमच्या माध्यमातून हे पाणी जे आहे बोगद्यात आलेलं ते बाहेर जाण्याची सुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर हा क्रॉस पॅसेज जो आहे तो आपल्याला जो दृश्यांमध्ये दिसतोय माझ्या समोरच्या बाजूला तो यासाठी तयार करण्यात आलेला आहे की एखादी गाडी पंक्चर झाली किंवा त्या गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर गाडी थांबवण्यासाठी अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे, जेणेकरून मागून येणाऱ्या किंवा या रोडवरनं जाणाऱ्या दुसऱ्या गाड्यांना
कुठल्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा निर्माण होणार नाही आणि यासाठी हा स्पेस जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। या स्पेसमध्ये इझिली एक गाडी आपण थांबवून ती रिपेअर करू शकतो, पंक्चर काढू शकतो, अशा पद्धतीची सुविधा करण्यात आली आहे आणि त्याच्यासमोरच इमर्जन्सी काही मदत लागली SOS सिस्टीम ती जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अशा वेगवेगळ्या सुविधा या टनेलच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच हा समृद्धी महामार्गावरचा शेवटचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर हा टनेल जो या सगळ्याचा वेळ कमी करतो। नाशिकहून ज्यावेळेला आपण निघतो तर नाशिकहून मंत्रालयात जाण्यासाठी 4 तासाचा वेळ आता कसारा मार्गे जर आपण गेलो तर 4 तासाचा वेळ लागतो। मात्र या समृद्धी महामार्गाचा जर उपयोग केला तर या समृद्धी महामार्गाचा उपयोग केल्यानंतर 4 तासाची जी वेळ आहे ती अवघी 3 तासावर येणार आहे। म्हणजे जो 4 तासाचा वेळ लागतो तो 3 तासावरून येणार आहे। त्यामुळे नाशिकच्या व्यक्तीला मंत्रालयात जायचं असेल तर आता 4 तास लागत आहे आणि जर त्यांनी समृद्धीचा वापर केला तर तो 3 तासात पोहोचेल आणि हाच 1 तासाचा वेळ ज्या टनेलमुळे कमी होतो तो टनेल आपण बघतोय आणि त्या टनेलमधल्या सुविधा देखील काय आहे त्या देखील आपण या सगळ्याच्या माध्यमातून बघतोय। आपण हा टनेल नेमका कसा आहे, तिथल्या सुविधा नेमक्या कशा आहे, त्याचा वापर नागरिकांनी कसा करायचा आहे हे देखील आपण न्यूज 18 लोकमतच्या या प्रेक्षकांना आज सांगण्याचा प्रयत्न करतोय की आतमध्ये काय काय सुविधा तुमच्यासाठी देण्यात आल्या आहेत, त्याचा उपयोग कसा करायचा हे देखील आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय। नाशिक जिल्ह्यातून प्रवेश केलेला समृद्धी महामार्ग थेट ठाणे जिल्ह्यात ज्या बोगद्याच्या माध्यमातून पोहोचतो त्या बोगद्यातला संपूर्ण प्रवास आपण बघितला। हा बोगदा नेमका कशा पद्धतीचा आहे, त्यातल्या सुविधा नेमक्या कशा आहे त्या देखील आपण जाणून घेतल्या आणि बघितल्या देखील। आता आपण या बोगद्यातून बाहेर पडत आहोत, अर्थात आपण थेट नाशिक जिल्ह्यातून ठाण्यामध्ये पडतोय। खरं तर हा बोगदा पूर्ण करणं या कंपनीसमोर सर्वात मोठं चॅलेंज होतं, कारण हा संपूर्ण दगडांचा परिसर आहे, डोंगरांचा परिसर आहे आणि या परिसरातले डोंगर जे आहे ते काळ्या पाषाणातले आहे आणि हा काळ्या पाषाणातला कठीण जो दगड आहे तो फोडणं या कंपनीसाठी चॅलेंज होतं आणि त्यातून हा बोगदा बनवणं हे त्याहून अधिक चॅलेंजिंग होतं। त्यामुळे हा टनेल आता पूर्ण झालेला आहे। या टनेलचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा आणि भारतातील सर्वाधिक रुंदीचा टनेल म्हणून या टनेलला ओळखलं जातं। तब्बल 6 लेनचा हा टनेल महाराष्ट्रातला सर्वात लांबीचा आणि भारतातला सर्वाधिक रुंदीचा टनेल म्हणून ओळखला जातो। ज्या वेळेला आपण या टनेलमधून बाहेर पडतो, आता हा ठाणे जिल्हा चालू होतो आणि आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं या काळ्या पाषाणाला फोडून हा टनेल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। तर ज्या ब्रिज, आता हा जो काही ब्रिज आपल्याला लेफ्टला दिसतोय या ब्रिजवरती हा ब्रिज जो आहे तो हा सर्वाधिक हाईटचा ब्रिज म्हणून ओळखला जातो। तब्बल 60 मीटर अंतर जे आहे ते या ब्रिजचं आहे आणि महाराष्ट्रातल्या या 2 डोंगर रांगांना जोडणारा हा ब्रिज आहे। हा ब्रिज देखील आपण बघू शकतो कशा पद्धतीनं महाकाय ब्रिज जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि या ब्रिजची वैशिष्ट्ये देखील आपण बघणार आहोत। 60 मीटर हाईट या ब्रिजची आहे आणि खाली जर आपण बघितलं तर आपले ही डोळे फिरतील अशा पद्धतीची उंची या संपूर्ण ब्रिजला जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि या ब्रिजच्या खालून सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पडणारं पाणी जे आहे ते वॉटरफॉलच्या माध्यमातून खाली पडतं आणि अशा पद्धतीचा हा ब्रिज जो आहे तो देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। हा टप्पा पुढच्या काही दिवसांमध्ये खुला होणार आहे, अर्थात 1 मेला हा संपूर्ण समृद्धी महामार्ग अर्थात त्याचा 76 किलोमीटरचा हा शेवटचा टप्पा खुला करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे आणि त्यामुळे नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या लोकांचा, प्रवाशांचा 1.5 तासांचा वेळ वाचणार आहे। मंत्रालयात जाण्यासाठी 4 तासाचा जो वेळ नाशिकहून आता लागतोय तो अवघा 3 तासावर येणार आहे। त्यामुळे वेळ वाचवणारा हा समृद्धी महामार्ग कसा आहे हे आपण बघितलं आणि या सगळ्यामुळे आता प्रवाशांचा वेळ वाचणार आहे। पुढच्या 1 तारखेला, येत्या 1 तारखेला समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा जो आहे तो खुला होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।